बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू झाले असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केला। राज्य सरकारने MSCDCLच्या तब्बल 32,679 कोटी कर्जाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे वीज वितरण क्षेत्रात मोठा बदल होणार असून भविष्यात IPO काढण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे। ठाणे येथे शिवशाही बसला अचानक आग लागल्याने काही काळ गोंधळ उडाला। चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली। अग्निशमन दलाने वेळेत आग आटोक्यात आणली। नाशिकमध्ये सप्तशृंगी देवी मंदिरात 22 किलो चांदी गायब झाल्याच्या प्रकरणात ACB चौकशी सुरू झाली आहे। चांदीत तफावत आढळल्याने ट्रस्ट व्यवस्थापनावर संशय व्यक्त केला जात असून दोषींवर कारवाईची मागणी वाढत आहे। ठाणे भिवंडी कल्याण जोडणाऱ्या मेट्रो लाईन 5 साठी 18,131 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे। या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे। परतवाडा येथील गंभीर प्रकरणात मुख्य आरोपी आयान अहमदसह 4 आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। पोलिसांकडून डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि व्हिडिओ क्लिप्स तपासले जात असून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका भोंदू बाबाने लहान मुलांवर अघोरी विधी करत उपचार केल्याचा आरोप असून या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला आहे। राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक चालकांसाठी मराठी संवाद साधणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावर जोर दिला जात आहे। स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे। नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकार विशेष बैठक घेण्याच्या तयारीत असून यामुळे प्रवाशांची संवाद सुलभ होणार असल्याचे सांगितले जात आहे। रोहित पवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पवार कुटुंबाला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे। काही शक्ती पवार कुटुंब एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले। यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास अधिक तीव्र झाला आहे। आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे हे प्रकरण गाजत आहे। तपास यंत्रणांनी अनेक बँक व्यवहार आणि पुरावे गोळा केले असून कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान आरोपीकडून आरोग्याच्या तक्रारी केल्या जात असल्याचाही तपास सुरूच आहे।